हातकणंगले तालुक्यातील नागावेतील माळवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच गल्लीतील 3 घराचे कडिकोंडे उचकटून सुमारे 15 लाखाचा मुद्देमाल लंपास केला। यामध्ये 11 तोळे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांची संख्या 5 ते 6 जण असल्याचे दिसून येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे चोरी झालेल्या घरामध्ये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या घराचाही समावेश आहे। घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास चोरट्यांनी माळवाडी भागातील 3 बंद घरांना लक्ष्य केले। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बाबर यांचे कुटुंबीय येथे राहतात। नितीन बाबर यांना येण्यास रात्री उशीर होणार असल्यामुळे आई वडिलांची झोपमोड होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी घरास कुलूप लावून चावी खिडकीत ठेवून वरच्या मजल्यावर झोपण्यास सांगितले। त्यानुसार आई वडिलांनी घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले। मात्र कामानिमित्त नितीन बाबर यांना गावी येण्यास उशीर झाला म्हणून ते आले नाही। त्याच दरम्यान चोरट्यांनी घरचा कडिकोंडा उचकटून कपाटातील 11 तोळे सोने, 6 भार चांदी आणि रोख 7,000 रुपये असा ऐवज चोरून नेला। तर चोरट्यांनी याच गल्लीतील सागर सदाशिव सावंत यांच्या टेलरिंग व किराणा मालच्या दुकानाचंही कुलूप तोडलं। त्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 22,000 रुपयाची रोकड लंपास केली। याशिवाय बाबासो सावंत यांच्याही घराचा कडिकोंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केला। मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही असे पोलिसांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता 5 ते 6 चोरटे हालचाली करताना दिसत आहेत। तपासासाठी श्वसन पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। स्टेला या श्वानाने घटनास्थळी काही अंतरापर्यंत माग काढला, मात्र तो गल्लीतच घुटमळले। शिरोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत। लाईव्ह मराठीसाठी मिलिंद।